हाय स्वप्नील. हाय मित्रा, कसा आहेस? मस्त. वेल, स्वप्नील, द क्राफ्ट अँड क्वेंचच्या या सेगमेंटमध्ये खूप खूप स्वागत. थँक्यू सो मच. आणि आजच्या या गप्पांचा पॅटर्न थोडासा आपण वेगळा केलेला आहे. ओके. आपण ना 6 थीम्स डिसाईड केल्यात आणि त्या 6 थीम्स तू त्यातली एखादी थीम्स मी तुला वाचून दाखवेल. सगळ्या थीम्स तुला यू हॅव टू पिक अप वन. ओके. आणि त्याच्यावरती बेस्ट आपले प्रश्न असणार आहेत. ओके. सो मी त्याला क्रमवारी देत नाही 1 2 3 4. मी जस्ट तुला वाचून दाखवतो. रियाज, करियर, ओके, म्युझिक, प्रेफरन्स टू फॉलो, एक्सपेक्टेशन्स टू ड्रीम ऑफ, लुकिंग बॅक अँड लर्न. आय थिंक आय गो विथ करियर फर्स्ट. करियर, ओके. ओके. सो स्वप्नील, तू एक प्रथितयश गायक म्हणून किंवा संगीतकार म्हणून गेली अनेक वर्ष श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवतेस आणि खऱ्या अर्थाने वेटरन म्हणावं इतका मोठा करिअरचा प्रवास तुझा झालेला आहे आणि तू खूप आत्ता पुढे आलेला आहेस. तुझ्या यशस्वी कारकिर्दीतील काही मोजक्या आठवणी आणि अनुभव आम्हाला सांगावेत. आणि खरं तर पार्श्वगायकासोबतच तू संगीतकार म्हणून प्रयोग तसे थोडेसे कमीच केलेस. ओके. आणि या मागे खरं तर कारण काय होतं आणि तुझ्यातल्या संगीतकारांनी असं बॅकसीटवर बसणं यासाठी तू कितपत कन्व्हिन्स होता? मी आय विल कम टू द संगीतकार सेक्शन फर्स्ट. येस. थोडंसं इंग्लिश मराठी अगदी 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 अगदी. मी तसा संगीतकार बॅकसीटवर जायचं कारण एवढंच आहे की अजूनपर्यंत माझी जी गाण्याची भूक आहे ती शमली नाही आहे. बरं. ज्या दिवशी थोडी कमी होईल असं वाटत नाही मला, पण जर असं वाटेल मला की आय मस्ट एक्सप्लोर न्यू थिंग्स, मला वाटतं त्यावेळेस मी संगीताकडे, संगीत दिग्दर्शनाकडे जास्त वळायचा प्रयत्न करेन. मी असं नाही की मी नाही करत, पण मी करत असतो मध्ये मध्ये. आणि त्यासाठी मी कधी स्ट्रगल नाही केलं. म्हणजे आजपर्यंत मी जे काही केलं ते माझ्याकडे ॲक्च्युली चालत आलेलं आहे. क्या बात. सो करिअरमध्ये हा एक वेगळा टप्पा जो मी खूप रिझर्व ठेवला आहे की मी म्युझिक करीन तर माझ्या चॉईसनी करीन, किंवा मला वाटलं तर माझं एखादं सिंगल करीन किंवा कोणासाठी तरी कंपोज करीन. हा जो एक एरिया आहे तो मी आणि मी कुठेतरी स्वतःला आय डोंट लाईक टू बी कॉल्ड ॲज अ म्युझिक डायरेक्टर. आय लाईक टू बी कॉल्ड ॲज अ सिंगर. त्यामुळे मी तो एरिया थोडासा रिझर्व ठेवला आहे. अच्छा. वेल, आणि बाकी आठवणींबद्दल काय सांगशील? आठवणी खूप आहेत, कारण करिअरचा ग्राफ माझा ऑलमोस्ट 25 वर्षांचा आहे. आणि माझा पहिला चित्रपट होता भेट नावाचा, चंद्रकांत कुलकर्णींचा. आणि आपण म्हणतो ना कधी कधी की कसा मिळाला, काय स्ट्रगल होता, किंवा हाऊ डिड यू स्टार्ट युअर करिअर. तर मला माझ्या गुरुंनी सुरेशजींनी एक पत्रिका दिली होती. मला म्हटली होती की जाऊन अशोकजींना दे घरी. बरं. आणि मी त्यांच्याकडे शिकायचो होता. ते राहायचे माहीमला, मी सुद्धा राहायचो माहीमला, आणि सांताक्रूजला आमचे क्लासेस चालायचे. तर मी पत्रिका घेतली आणि अशोकजींकडे गेलो. आणि मी जेव्हा नॉक केलं तेव्हा आतमध्ये सिटिंग चालू होती त्याच फिल्मची. आणि दिस इज ऑल कोइन्सिडन्स, योगायोगच आहे ना. कारण सो अशोकजी बोलले मी आतमध्ये, आणि ते म्हटले की, आणि त्यांचं त्यावेळेस एक्झॅक्टली त्याच मोमेंटला एक सिच्युएशन चालली होती की एक गाणं येतं जिकडे मुलगा आहे अमेरिकेत आणि आई आहे इंडियामध्ये. आणि दे वर टॉकिंग अबाउट की हा आवाज कोणाचा आपण ठेवायला पाहिजे, आणि मी डोर बेल रिंग करावी. आणि अशोकजी स्पॉन्टेनियस रिॲक्शन वॉज, अरे ही विल डू इट, यु नो. इट वॉज दॅट कोइन्सिडन्स. आणि ते म्हटले की ओके, हा सुरेशजींचा शागिर्द आहे, तर ही हॅज अ नाईस व्हॉइस, आणि ही विल डू द सॉन्ग. आणि दॅट्स हाऊ आय गॉट माय फर्स्ट फिल्म. इट इज, हा किती योगायोग असू शकतो की एका पत्रिका द्यायला अशोकजींकडे आणि ती संधी मिळणं. सो अशी ही आठवण खूप मला अजूनही आठवते. काही आठवणी अशा पण आहेत की मी आय यूज्ड टू सिंग फॉर ट्रॅक्स. म्हणजे बेसिक जेव्हा सिंगर पायलट ट्रॅक्स गायला. करेक्ट. सो मी इतर कोणाचे गायचो नाही, मी फक्त सुरेशजींचे गायचो. बर. तर एक दिवस असं झालं की मी एक ट्रॅक गायलो, आणि मी आणि महालक्ष्मी होते, आणि नंतर ते गाणं डब करणार होते सुरेशजी आणि आशाताई.
सो गाणं गायलो आणि रियाजानंतर काही दिवसांनी मला सुरेशजी म्हटले की चल आपल्याला एका प्रीमियरला जायचं आहे. आणि मी म्हटलं कुठल्या प्रीमियरला, मी त्यांना जनरल विचारलं तर त्यांनी सांगितलं की असा असा चित्रपट आहे. तर माझ्या लक्षात आलं की हा तोच चित्रपट आहे ज्यात मी सुरेशजी त्यांच्यासाठी पायलट ट्राय केला होता. तर मी जरा घाबरूनच की म्हणजे त्यांनी माझं गाणं ऐकलं असणार, आता तरी काही बोलतायत का नाही बोलतायत माहिती नाही. सो आय वॉज क्युरियस की त्यांनी कसं गायलं असतं. सो वेन द सिच्युएशन केम, जेव्हा ते गाणं प्ले झालं अँड आय वॉज रिअली शॉक्ड की ते आवाज माझे आणि महालक्ष्मीचेच ठेवलेले होते. सुरेशजीने ते गाणं डबच केलं नाही. सो मी सुरेशजीने नंतर विचारलं, सुरेशजी मैंने तो पायलट ट्रैक गाया था, तो आम्ही हिंदीत बोलतो कधी. सो नहीं बच्चा तूने तो अच्छा गाया था, तो फिर डब करने की जरूरत क्या. ते पायलटच त्यांनी ठेवलं. त्यांनी नाही, मी फायनल सारखंच गायलं होतं. नाही पण म्हणजे जे पायलटला पण हो तोच त्यांनी व्हॉइस ठेवला. सो दे लाईक, द प्रोड्युसर्स लाईक इट. सुरेशजी पण म्हटले की नाही हे छान वाटते, तुम्ही कशाला बदलताय. क्या बात आहे. सो अशा काही गोष्टी आहेत आयुष्यातल्या ज्या ऑलवेज घर करून होतात डोक्यात. क्या बात आहे. वा. वेल, आपली आता दुसरी रियाज म्युझिक, प्रेफरन्स टू फॉलो, राईट, किंवा एक्सपेक्टेशन्स टू ड्रीम ऑफ, आणि लुकिंग बॅक अँड लर्न, काय सिलेक्ट करशील? If you are covering all the six, then I would like to go with any one of them. Okay. You select randomly. Okay, I'll select Riyaz then. Okay. ओके. सो खरं तर स्वप्नील, संगीतात रियाजाला खूप महत्त्व असतं आणि तू अगदी लहान वयापासून गायनाकडे वळालास. म्हणजे तुझी सुरुवात कुंदा वैशंपायन यांच्यापासून वसंतराव कुलकर्णी यांसारख्या गुरूंपासून झाली आणि नंतर एक दिवस थेट तू सुरेश जिवाडकर यांच्या गायकीचा गंडा हाती बांधलास आणि मागे वळून पाहिलंच नाहीस. अनेक मुलाखतींमध्ये तू या सांगीतिक शिक्षणाबद्दल बोललेला आहेस, पण आज खऱ्या अर्थाने नव्या पिढीला संगीताचे धडे देताना आणि तुझ्या अनुभवातल्या कुठल्या गोष्टी घेऊन तू वाटचाल करतोयस, हे खरं तर आम्हाला या प्रश्नातनं जाणून घ्यायला आवडेल. माझा जो टार्गेट ऑडियन्स आहे तो ॲक्च्युली स्कूल गोईंग किड्स आहे. ओके. कारण संगीताचं शिक्षण किंवा संगीताचं जे नॉलेज आहे ते मला वाटतं एका सर्टन वयापासून सुरू झालं पाहिजे. बरोबर. जर त्या वयात त्यांची आवड असेल गाण्यात आणि ते जर कल्टिवेट नाही केलं तर ते मग पुढे जाऊन ते अर्धवट त्यांना ज्ञान असतं. त्यामुळे जर सुरुवातीपासूनच जर त्यांना शाळेत असतानाच त्यांना जर संगीताचं ज्ञान मिळालं, सो इट इज ऑलवेज बेटर फॉर देम वेन दे ग्रो अप. सो ऑफकोर्स तुम्हाला बेसिक्सपासून सुरुवात करायला लागते म्युझिकची. आणि असं काही नाही आहे की म्हणजे जी लोक म्हणतात की आम्ही गाणं शिकलो नाही आहोत, असं नसतं. ते कुठेतरी ते लपवत असतात, त्यांना सगळं माहिती असते आतमध्ये. कारण मला माहिती आहे ना की किशोरदा सुद्धा जेव्हा ते म्हणायचे की मी गाणं शिकलो नाही, पण ते कधी कधी जेव्हा रियाजाला यायचे सुरेशजींकडे तेव्हा ते मस्त तानाबिना गायचे, असं ते गायचे सगळं. पण ते फक्त शास्त्र गंडाबंध कोणाकडे शिकले नाही म्हणून त्यांनी सांगितलं की नाही मी गाणं शिकलो नाही. बरोबर. त्यांना ते कुठेतरी इनिबिशन असावं कदाचित, पण नाही, तसं नसतं ते. पण प्रत्येक जो गायक चांगला गातो त्यांनी कुठेतरी आतमध्ये एक अभ्यास केलेला असतो गाण्याचा, कुठेतरी त्याचं शिक्षण चालू असतं. म्हणजे ते कदाचित एकलव्य असेल. सो मला असं वाटतं की शालेय पातळीपासूनच मुलांना शिक्षण हे मिळालं पाहिजे. आणि त्यासाठी माझी जी कंपनी आहे संक्रम म्युझिक प्रायव्हेट लिमिटेड, सो वी आर टार्गेटिंग स्कूलमध्ये एज्युकेशन, गाण्याचं कसं आम्ही करू शकतो त्या प्रचार आणि प्रसार. सो वी आर टार्गेटिंग दॅट. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. आणि ऑल द बेस्ट त्यासाठी. खूप चांगला उपक्रम आहे हा. आपली तिसरी थीम अशी आहे की म्युझिक. आणि म्युझिक अर्थात सगळ्यांनाच माहिती आहे की त्याच्यात ताकद जी आहे आणि ते सगळेच जण आपण मानतो. आणि जसं तू म्हणाल की एखाद्या वेळेस एखाद्याला उत्तम गाता येत नसेल किंवा संगीताची शास्त्रोक्त माहिती नसेल समजा, पण तरी उत्तम संगीताने नटलेलं आणि गोड गळ्यातून जे काही संगीत येतं ते प्रेक्षकांच्या हृदयाला ते आपोआप भिडतं. आणि संगीत हा शब्द उच्चारल्यानंतर पहिल्यांदा मी जर तुला प्रश्न विचार की संगीत म्हटल्यानंतर पहिल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं, आणि एक गायक म्हणून, एक संगीतकार म्हणून तू या संगीताकडे कसं पाहतोस? आणि अजून एक त्यालाच उपप्रश्न आहे की श्रोता म्हणून संगीत तुला आयुष्यात काय देऊन जातं? ॲक्च्युली खूप बोलण्यासारखं आहे त्यामध्ये. टप्प्याटप्प्याने मला आय नीड टू एक्सप्लेन. कारण सुरुवातीला जेव्हा तुम्ही गाणं ऐकता कुठलाही लिस्टनर म्हणा, त्याला जेव्हा त्याच्या कानावर सूर येतात त्याला छान वाटतं की अरे हा छान मेलडी आहे कदाचित.
मग कदाचित त्याच्या कानावर येतात ते रिदम पॅटर्न्स येतात की मग त्याला वाटतं की हा रिदम पॅटर्न छान आहे, मग नंतर पडतात, कदाचित नंतर पडतात पण पडतात ते शब्द पडतात. ही जी सगळी प्रोसेस आहे त्याला मी म्युझिक म्हणेन आणि ती खूपच मस्त असते. आणि आम्ही जेव्हा गाणी बनवतो तेव्हा आम्हाला कधी आम्ही शब्द आधी घेतो, त्याच्यावर चाल बांधली जाते, मग त्यानंतर गायक गातो. पण ही जी सगळी प्रोसेस आहे त्याला म्युझिक म्हणजे रिदम आला की त्याच्यात डान्स पण येतो. म्हणजे गायन म्हणजे काय, संगीत, नृत्य आणि गायन वादन आणि संगमच. तेव्हा ह्या सगळ्या ज्या एलिमेंट्स आहेत ह्याचा सगळ्याचा संगम म्हणजे म्युझिक असं मला वाटतं. आणि तेव्हा ही जेव्हा सगळे एलिमेंट्स आपण जेव्हा एका गाण्यामध्ये उतरवतो, ती जी प्रोसेस आहे ती खूपच मजेची असते. आणि त्यासाठी संगीतकार मला वाटतं हा त्याचा लीडर असतो किंवा किंग असतो. कारण त्याला हे सगळे दुवे जोडायचे असतात, सगळे नॉट्स टाय करायचे असतात. सो संगीतकाराचं नेहमी भांडण असतं की गीतकार किंवा संगीतकार की कोण श्रेष्ठ. पण मला असं वाटतं की संगीतकार हा नेहमीच श्रेष्ठ आहे, त्यानंतर गीतकार, त्यानंतर गायक. श्रोता ॲक्च्युली मी सांगू का, श्रोता जे आपण ज्याला कानसेन म्हणतो, तो कधी ना गायकापेक्षाही महान असतो असं मला वाटतं. कारण जोपर्यंत तो नसेल तो पण हे सगळं समजणार कोणाला. आणि आपण जे करतोय त्याला दाद देणं किंवा त्याच्यापर्यंत जर पोचलंच नाही तर मग मी ॲज अ श्रोता खूप गाणी ऐकतो, खूप क्लासिकल कॉन्सर्ट्स ऐकतो, किशोरी आमोणकरांना ऐकतो, लताबाईंची एक गाणी मी 50-50, 60-60 वेळा ऐकतो. प्रत्येक वेळेस मला काहीतरी नवीन सापडतं. सो ही ताकद आहे मला वाटतं श्रोता होण्याची. आणि चांगलं श्रोता होणं हे आधी श्रोता होणं गरजेचं आहे, नंतर गायक होणं गरजेचं आहे. त्यामुळे हा एक छान मला वाटतं एक समीकरण आहे की आधी श्रोता बना आणि मग पुढे गायक बना. अर्थात गायक आणि संगीतकार, मग ते संगीतकार सुद्धा. हो हो, त्या प्रश्नांचं उत्तर आहे तिथेच तू मला वाटतं देऊन टाकलं. वेल, चौथी थीम जी आहे आता ती प्रेफरन्स टू फॉलो. सो लेट सी व्हॉट इज देअर इन दॅट प्रेफरन्स टू फॉलो मध्ये काय तुझ्यासाठी आहे. बरेच वेळा कलेला सर्वस्व मानून एखादा कलाकार स्वतःला कलेसाठी पूर्णपणे झोकून देतो, खर्ची घालतो सगळं आयुष्य. आणि कलेमध्ये बुडालेल्या कलाकाराला अनेक वेळा आयुष्यात कोणत्या गोष्टींना किती प्राधान्य द्यायचं याचं गणित कधी त्याचा ताळमेळ जमत नाही किंवा बसत नाही. तो कलाकार म्हणून तू हा ताळमेळ कसा साधतोस आणि तुझ्या आयुष्यात असा काही ज्याला आपण प्रेफरन्सेस ज्याला म्हणतो, प्राधान्यक्रम काही आहे का? आणि त्याच्याच बरोबर अजून एक प्रश्न आहे, मला वाटतं तो जरा थोडासा जास्त जवळच आहे, कारण तुझी गाणी थोडीशी टाईपकास्ट आहेत असं वाटतं. म्हणजे तू रोमॅन्टिक गाणी, म्हणजे आम्हाला ती प्रेक्षक म्हणून ऐकायला खूप आवडतात, पण तुला स्वतःला रोमॅन्टिक गाणी जास्त आवडतात म्हणून तू गात असतोस का काय? गुड, चांगला प्रश्न आहे. कारण जेव्हा तुमचा उमेदीचा काळ असतो तेव्हा तुम्हाला सगळं गायचं असतं. ओके, आणि जो तुझा प्रश्न होता की काय प्रेफरन्सेस आयुष्यात होते, म्हणजे सगळ्यात आधी पहिला प्रश्न म्हणजे पैसे कसे कमवायचे. करेक्ट. की गाणं गातोय ठीक आहे, पण पैसे कसे कमवणार. करेक्ट. सो मग मी ॲक्च्युली आय स्टार्टेड सिंगिंग लॉट ऑफ कव्हर व्हर्जन्स. आणि कव्हर व्हर्जन्समध्ये आय गॉट टू लर्न अ लॉट ऑफ रेकॉर्डिंग टेक्निक्स जी मला आजही खूप फायद्याची. सो आज जेव्हा मी माईक समोर उभा राहतो तेव्हा मला ह्या गोष्टीचा बॉदरेशन असतं की मला कसं किंवा मला पिचिंग कसं करायला लागणार, किंवा मला हेडफोन घालून ऐकू येते नाही ऐकू येते, किंवा ज्या इतर एलिमेंट्स असतात. सो त्याचं इतका माझा चांगली प्रॅक्टिस झाली होती, कारण मी दिवसाला 15 गाणी गायचो कव्हर व्हर्जन्स. आजही तुम्हाला जर तुम्ही कुठल्या तरी गणपतीच्या सीझनमध्ये तुम्ही जर एखाद्या पंडालमध्ये जाल तर माझी जुनी गाणी वाजत असतो. सो मला गंमत वाटतं, कारण ती 20 वर्षापूर्वी गायलेली आहेत किंवा 25 वर्षापूर्वी गायलेली आहेत, ती अजूनही रिवाईव्ह होत आहेत. सो तो एक अनुभव आहे. त्यानंतर जेव्हा उमेदीचा काळ आला, जेव्हा करिअर घडवायची वेळ आली, कारण कव्हर वर्षच गाऊन तुमचं करिअर घडत नाही कधीच, तर मग कसं करायचं. मग जेव्हा माझा पहिला अल्बम ठरला मला करायचा, अजय अतुल मित्र झाले, ते मुंबईला आले.
मग असं ठरलं की आपण एक अल्बम करूया छानसं. आणि मग मी सागरिका म्युझिकला भेटलो आणि मग सागरिकाशी असं झालं. आणि ऑफकोर्स वी वॉन्टेड टू डू समथिंग विच वॉज प्युअर क्वालिटी अँड सुपर लिरिक्स, सगळं छान करायचं होतं. पण ह्यासाठी येणारा पैसा कुठून आणायचा. करेक्ट. तरी थोडेसे सेविंग्स हे ते करून करून कसं बसं आम्ही ते त्याचे ट्रॅक्स बनवले. बरं, अजयतुलला लाईव्ह व्हायोलिन्स करायचे होते. मला कंपनीकडून एक लिमिटेड बजेट होतं. त्यानंतर मला ते परफेक्ट करायचं होतं, प्रत्येक गाणं रेकॉर्डिंगमध्ये परत परत गाऊन. पण आय वॉज नॉट सॅटिस्फाईड. मी अजूनही तसंच करत असतो. पण सो आय हॅड टू मेक दॅट अल्बम ॲब्सोल्युटली परफेक्ट. त्यासाठी मला स्टुडिओ एक्स्ट्रा टाईम लागायचा, म्युझिशियन्स लाईव्ह असायचे. हे सगळं बेधुंद अल्बम, म्हणजे ज्यात गालावर खळी डोळ्यात धुंदी किंवा हा चंद्र तुझ्यासाठी ही जी गाणी आहेत त्या माझ्या पहिल्या अल्बममधली गाणी आहेत. करेक्ट. सो कमिंग बॅक टू द क्वेश्चन की पैसे संपले जे कंपनीने दिलेले. मग देन यू हॅव टू पे फ्रॉम युअर ओन पॉकेट्स. ऑफकोर्स म्युझिक डायरेक्टर सुद्धा नवीन होते, ते सुद्धा त्यांचाही उमेदीचा काळ होता, त्यांच्याकडे पैसे नव्हते. करेक्ट. तर मग अक्षरशः बँक्रप्सी कडे येऊन कसे बसे पैसे गोळा करून तो अल्बम कसा पूर्ण केला. आणि त्यानंतर जेव्हा तो रिलीज झाल्यानंतरही काही काळ चालला नाही, तेव्हा तो फ्लॉप झाला. असेही फेजेस तुमच्या आयुष्यामध्ये येत असतात की हे दीज आर टेस्टिंग टाइम्स फॉर एनी आर्टिस्ट. पण कुठेही क्वालिटीशी कॉम्प्रोमाइज करू नये, हे मी नवीन होतकरू मुलांना सांगतोय की इफ यू आर डुईंग क्वालिटी वर्क, ते तुमचं काम डेफिनेटली विल रीच द मासेस ऑर द ऑडियन्सेस. सो व्हॉट एव्हर यू डू, तुमच्याकडे 10 रुपये असतील, त्यातले 10 रुपये खर्च करा, पाहिजे 9 रुपये 9.5 रुपये खर्च करा, पण ते पूर्ण करा. आणि त्यानंतर त्याच्यात कुठलाही, म्हणजे मग त्याच्यामध्ये लिरिक्स असतात, त्याच्यामध्ये क्वालिटी ऑफ रेकॉर्डिंग, मिक्सिंग, एव्हरीथिंग, म्हणजे ऑल द कंपोनंट शुड बी परफेक्ट. मग तुमचं जेव्हा गाणं तयार होणार ते भलेही 4 वर्षानंतर पॉप्युलर होईल, पण ते ज्या लेवलला पॉप्युलर होईल, देन यू डोंट हॅव टू लुक बॅक. सो आय डिड द सेम गोज विथ बेधुंद, सेम गोज विथ तू माझा किनारा, ज्यात राधाई बावरी होतं. सो आय मेड शुअर की सगळं परफेक्ट असेल, लोकांना ते आवडणारच. आणि आय सी द रिझल्ट्स नाव. हो, आणि मग तू जसं म्हणालस की ते काय म्हणतात, क्वालिटीशी कुठेही कॉम्प्रोमाइज न करता यू हॅव टू गिव्ह व्हॉट एव्हर बेस्ट यू हॅव. आणि जोपर्यंत स्वतः कन्व्हिन्स होत नाही तोपर्यंत यू हॅव टू ट्राय. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. वेल, तो जो उपप्रश्न होता ज्याला तुला तो कुठेतरी इथे तो मनाला अगदी पटून गेला, स्पर्श करून गेला, अर्थात आमच्या आवडीचा प्रश्न आहे की तू रोमॅन्टिक गाणी खूप गायलीस, म्हणजे टाईपकास्ट गाणी ज्याला आपण म्हणतो. आता परत कमिंग बॅक टू दॅट की जेव्हा सुरुवात झाली काळाची, तेव्हा सगळं गायलोय मी. म्हणजे आय हॅव संग रॉक, आय हॅव संग म्हणजे शिवसेना गीत पासून सगळंच मी गायलेलं आहे. पण कधी समटाइम्स यू थिंक दॅट वेन यू सिट बॅक अँड रिलॅक्स अँड वेन यू सिट अँड थिंक ऑफ युअर व्हॉइस, की तुम्हाला काय, तुमच्या आवाजाला काय जास्त सूट होतं किंवा तुम्हाला काय गावंसं वाटतं, तेव्हा मला असं वाटतं की आय नीड टू बी लिटल काम, लिटल ऑन द रोमॅन्टिक साईड, बिकॉज आय कॅन इमोट मच बेटर देन अदर सॉंग्स. सो हे मीच ठरवलंय की मी टाईपकास्ट व्हायचं किंवा मी दुसरी गाणी गाणार नाही, असं नाही की मला ऑफर होत नाही, मी गातोच. पण पीपल प्रिफर मी, आणि आता पीपल हॅव स्टार्टेड लाइकिंग मी सिंगिंग रोमॅन्टिक सॉंग्स. सो आय लाईक इट. सो जेव्हा मलाच आवडतं तेव्हा मला कोणी टाईपकास्ट म्हणणं हे मला ॲक्सेप्टेडच आहे ॲक्च्युली. सो इट इज अ विन विन सिच्युएशन, बाय चॉईस आहे. व्हेरी नाईस, व्हेरी नाईस. वेल, आपण पुढच्या थीमकडे वळूयात, आणि दॅट इज एक्सपेक्टेशन्स टू ड्रीम ऑफ. ओके, लेट्स सी व्हॉट इज इट इन. ओके, कलाकार म्हणून आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर असलं तरी खरं तर कलाकार स्वप्न बघायची सोडत नसतो. तर तुझी अशी कुठली स्वप्न तू मनात अजूनही जपून ठेवली आहेस का? आणि तू ज्या मुलांना शिकवतोयस आज, तर त्यांच्या नजरेतून नव्याने ती स्वप्न पाहतोयस का पुन्हा? ओके ओके. आणि मुळात एक अजून एक खूप थोडासा इंटेन्स असा हा प्रश्न आहे की कोणी गॉडफादर मिळाला का, आणि गॉडफादर ही कॉन्सेप्ट आहे का? ओके. सो कमिंग बॅक टू युअर फर्स्ट क्वेश्चन, की पहिला पॉईंट मला एकदा परत वाचशील? मोठी स्वप्न. तर मला असं वाटतं की मी मोठी स्वप्न नाही पाहिली कधी. बरं. आय वॉज नेव्हर कॉम्प्लेसंट,
बट आय वॉज अ व्हेरी हॅपी टू गो लकी मॅन, हॅपी गो लकी मॅन. सो मी माझं करिअर मला कामं मिळत गेली. मी सुरुवातीच्या काळात मी आय यूज टू कॉल पीपल, पण ऑफकोर्स माझ्यामध्ये काहीतरी होतं म्हणून मला लोक बोलवत गेली आणि मला कामं मिळत गेली. आणि त्यामुळे मी खूप स्ट्रगल केला किंवा अशा प्रकारे मी माझ्या आयुष्यात मला आठवत नाही किंवा मी आता त्याचा विसर पडलाय मला, किंवा मी मला असं कधी बसलोय रडतोय की अरे मला कामच नाही आहे, असं माझ्या आयुष्यात कधी झालं नाही. मला आय केप्ट गेटिंग वर्क आणि मला चांगली कामं मिळाली. फॉर्च्युनेट मी ह्या दृष्टीने म्हणतो की मला अशोकजींसारखी संगीतकार मिळाली, मला अजय अतुलसारखे मित्र मिळाले, मला अवधूत गुप्तेसारखा एक चांगला मित्र मिळाला, निलेश मोहरी, सगळी जी यंग टॅलेंटेड लोक आहेत ती मला माझ्या करिअरमध्ये माझा खूप मोठा वाटा आहे. कारण त्यांची गाणी नसती तर माझं ऑफकोर्स अशोकजींनी तर मला सगळ्यात मोठं गाणं दिलं माझ्या आयुष्यातलं, दॅट इज राधाई बावरी. सो आज when I look back 25 years back, I've sung more than 5,000 songs. So it is very difficult to judge yourself की मला काय आवडलं काय नाही. मला असं वाटतं I went with the flow. आणि एकच गोष्ट मला माहिती आहे की I never compromised on the quality. I always wanted to give good quality. मग ते कसंही असेल, I never put my foot down on quality. And that create history. आणि नाही कसं असतं ना, कधी कधी आपल्याकडे स्टुडिओ लिमिटेड असतो, आपल्याकडे वेळ कमी असतो, तर मी असंही केलेलं आहे की मी घरी गेलो, मी त्यांना रफ मिक्स मागितलं, मी म्हटलं नाही मला आय एम नॉट हॅपी विथ द सिंगिंग. मी परत दुसऱ्या दिवशी जायचो, मी रेकॉर्डिंग स्टुडिओ स्वतःच्या खर्चाने बुक करायचो, मी परत ते जाऊन गायचो. आय नेवर पुट दॅट थिंग ऑन द प्रोड्युसर्स. सो आय मेड शुअर दॅट आय एम गिव्हिंग द बेस्ट क्वालिटी. सो असं मी करतो. क्या बात आहे. वेल, आणि गॉडफादर कोणी मिळालं का, आणि ही कॉन्सेप्ट खरी आहे का? गॉडफादर ही कॉन्सेप्ट मला तरी आत्ताच्या घडीला खरी वाटत नाही. अनलेस युअर अ स्टार किड, मग तुम्हाला तुमचे वडील किंवा मग तुम्हाला इट्स अ इझी वॉक फॉर यू. पण अगेन कमिंग बॅक टू दॅट, इफ युअर स्टार फादर ऑल्सो, स्टार किड ऑल्सो, तुम्हाला तर मेहनत तर करायलाच लागणार ना. तुम्हाला यू हॅव टू प्रूव्ह युअरसेल्फ. एव्हरी पॉइंट यू हॅव टू प्रूव्ह युअरसेल्फ. इवन नाव आय हॅव टू प्रूव्ह मायसेल्फ to the coming generation. Wow. Absolutely. Every time you're proving yourself. That's how you progress. Correct. Well, आपण आता या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यावरती आहोत आणि शेवटची जी थीम आहे ती लुकिंग बॅक अँड लर्न. सो लुकिंग बॅक अँड लर्न मध्ये शिकण्याची प्रोसेस खऱ्या अर्थार्थी कधीही थांबत नाही. आणि त्यात पुन्हा तुझ्यासारखा उत्तम कलाकार, म्हणजे तू आत्ताच जस्ट सांगितलं की मी अजूनही मला आय हॅव टू प्रूव्ह, त्याच्यामुळे तुला स्वतःला तू शिकत राहतोच आहेस. तर तुझ्या जुन्या अनुभवातून काहीतरी नवं करण्याची उमेद तुला सारखीच ती कधी ती संपतच नसावी. आणि मागे वळून पाहताना आलेले अनुभव आणि तुला त्यातनं मिळालेले लेसन्स आणि पुढच्या पिढीकडे पास ऑन कशा पद्धतीने ते करतोयस की आणि त्याच्या म्हणजे काय ते विशिष्ट आपण ज्याला म्हणतो की जी काही विशिष्ट धडे असतात. मी त्यात एक खूप छान गोष्ट सांगेन तुम्हाला की सी एव्हरी व्हॉइस इज युनिक. तुमचा हा आवाज वेगळा आहे, माझा वेगळा आहे. आज जरा गडबड आहे म्हणून मी मला एक्सक्यूज करा. पण आपण ना जी गोष्ट आपल्याकडे नसते आपण तीच शोधत असतो कधी कधी. मला जर तुम्ही विचाराल की तुम्हाला तुझा आवाज तुला आवडतो का, तर मी म्हणेन नाही. ओके, मला लोकांना काय आवडेल त्याच्यावरती माझी मेहनत असते आणि म्हणून तो लोकांना आवडतो. पण तू मला विचारशील तुला मला माझा आवाज आवडतो का, तर ती गोष्ट खरी नाही. आणि ही गोष्ट गोज विथ एव्हरी आर्टिस्ट. ओके, अशी तुला फार क्वचित मिळतील की जे सांगतील की नाही मला तर आय एम तो व्हेरी हॅपी विथ माय व्हॉइस. कारण तुम्ही जेव्हा गात असता तेव्हा तुम्ही इतर लोकांचे पण आवाज ऐकत असतात आणि तुम्हाला त्यातली काही गोष्टी छान वाटत असतात आणि तुम्ही त्या गोष्टी मिस करत असतात. तेव्हा ही जी हा जो डायलेमा आहे हा नेहमी प्रत्येक गायकामध्ये असतो. सो मला आवडलं असतं की माझा आवाज किशोरदासारखा असता, ब्रॉड आणि that. But then when you look back, when you learn something from yourselves,
सो यू हॅव टू फाइंड आउट युअर पॉझिटिव्ह पॉईंट्स इन युअर सिंगिंग. Correct. तुमच्यामध्ये काय चांगलं आहे ते कसं तुम्ही एनहान्स करू शकता आणि जे नेगेटिव्ह गोष्टी ती कशी तुम्ही सप्रेस करू शकता ह्याच्यावर तुमचा सगळा खेळ चाललेला असतो. सो एक चांगला गायक इज ऑलवेज आफ्टर हाऊ टू एनहान्स हिज ऑर हर्स ओन क्वालिटी, हाऊ टू अपस्किल युअरसेल्फ. अपस्केल युअरसेल्फ. सो ते जर तुम्हाला जमलं तर देन यू विल बी रिअली सक्सेसफुल. ग्रेट. नाहीतर रडत बसण्यापेक्षा की अरे माझ्याकडे मला देवाने हेच दिलं, मला असाच आहे आवाज, माझा ओरिजिनॅलिटीज नाही आवाजामध्ये, असं नसतं. प्रत्येक आवाजामध्ये एक ओरिजिनॅलिटी असते. यू हॅव टू जस्ट टेक इट आउट. क्रिप नाही करत बसायचं, जस्ट गो विथ ॲब्सोल्युटली देवानेच दिलाय ना तुम्हाला आवाज, प्रत्येकाला देवाने दिलाय. करेक्ट. वेल, पण त्यातनं तो जो अजून एक प्रश्न होता की काही आयुष्यात असे काही लेसन्स किंवा काही ज्याला आपण लर्निंग्स जे आपण म्हणू असे काही आले अनुभव आणि त्यातनं पुढे पास ऑन करताना त्या लेसन्सबद्दल काही सांगशील? लेसन्स मध्ये मी एवढं सांगेन की हो, असे डाऊन मोमेंट्स खूप येतात तुमच्याकडे की यू आर न्यू टू अ सर्टन एरिया आणि तुम्हाला काहीच माहीत नसतं की तुम्ही समजा मी एका रेकॉर्डिंगला गेलो आणि मी पहिल्यांदाच गातोय किंवा तू एखाद्या नवीन स्टुडिओमध्ये गेलोय, तुला काहीच माहीत नाही, कम्प्लिटली नवीन टेक्नॉलॉजी अँड यू आर बॅफिल्ड देअर, यू डोंट नो व्हॉट टू डू. सो त्याच्यामध्ये असे खूप सिच्युएशन्स माझ्यावरती पण आलेत की मी आय गॉन टू अ रेकॉर्डिंग स्टुडिओ, मी माईकसमोर उभं राहिलो आहे आणि मला काहीच कळेना. आय जस्ट कुडंट सिंग, एव्हरीथिंग वॉज एलियन टू मी. असं होतं कधी कधी. मग देन यू हॅव टू लर्न थिंग्स, यू हॅव टू कीप लर्निंग की हे असं करायला पाहिजे, तसं करायला पाहिजे. न्यू टेक्नॉलॉजी फॉर द न्यू कमर्स. You have to be a good rhythmist, you have to be a good mixing engineer, you need to understand all these aspects. मग तुम्हाला वाटतं, मग तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी छान येऊ शकतात. आताच्या घडी मला ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. व्हेरी नाईस. म्हणजे राईट फ्रॉम रेकॉर्डिंग अ सॉन्ग टू अंडरस्टँडिंग हाऊ टू रेकॉर्ड युअर सेल्फ. म्हणजे जर होम सेटअप केला तर तेही फार गरजेचं आहे की स्वतःला रेकॉर्डिंग किंवा जे ऑडिओ मशीन आहे किंवा जे ऑडिओ इंजिन आहे, मग त्याच्यामध्ये प्रोटूल्स असेल, त्यात न्यू विंडो असेल, हे सगळं तुम्हाला शिकायला पाहिजे. जो साऊंड डिझायनर जे काम करतो ते सुद्धा तुम्ही शिकून घेतलं पाहिजे. वेल, तू लेसन्सला त्याला लर्निंग्समध्ये तू I will convert that because I started learning all this pretty late. मी हल्ली करायला लागलो. पण मला असं वाटतं की मी जर आधी केलं असतं तर मला त्याचा जास्त फायदा झाला असता. सो समवेअर रिग्रेट्स आहेत की बट ऑफकोर्स मला आय लव्ह टू प्ले पर्कशन्स. सो ऑफकोर्स त्याचा मी कधी माझ्या करिअरमध्ये वापर करू शकलो नाही कारण मी पूर्ण फोकस गाण्यामध्येच केला. सो दॅट इज वन थिंग दॅट आय मिस की आय टू प्ले गुड तबला. पण तो त्याचा मी कधीच वापर करू शकलो नाही किंवा त्याची संधी नाही मिळाली मला. वेल, खरं तर स्वप्नील तुझ्याशी गप्पा त्या रंगतच चालल्यात, पण खूप काही शिकण्यासारखं आहे तुझ्याकडनं. आणि कशा अर्थाने शिकण्यासारखं आहे म्हणतो की जो व्यक्ती लेसन्सचं कन्व्हर्जन लर्निंग्समध्ये करतो आणि जो म्हणतो की मी क्वालिटीवरती कॉम्प्रोमाइज करणार नाही, हे सगळं करत असताना अशी एक गोष्ट तू आम्हाला सांगून जातोस की टाईपकास्ट मला जरी म्हटलं तरी ते मला आवडेल बिकॉज दॅट इज बाय चॉईस. मी ते स्वीकारलंय. ॲब्सोल्युटली. आणि मला रोमॅन्टिक गाणी गायला आवडतात का? तर हो, आवडतात. म्हणजे कुठेही तू पाठीमागे हटला नाहीस, तू त्या याच्यावरती ठाम आहेस. आणि हे सगळं सांगत असताना पुन्हा मनामध्ये म्हणजे हे सगळं लोकांना, नवीन मुलांना हे सांगायचं की बाबा हे शिका, ते शिका, यात हे तंत्रज्ञान शिका, हे सगळं सांगत असताना जाता पुन्हा ती मनातली एक खंतही बोलून दाखवतोयस की मी मला पर्कशनिस्ट, मला तालवाद्य वाजवायला आवडतं आणि मी तबला वाजवू शकतो, पण मी ते वाजवलं नाही. माझी अशी इच्छा आहे आणि ही वैयक्तिक इच्छा म्हटलीच तरी चालेल, प्रेक्षकांच्या वतीनंच मी ती करणार आहे ऑफकोर्स, की पुढे मागे जेव्हा आपण भेटू त्यावेळेस तबला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. नाही, आता त्याचा रियाज नाही, त्यामुळे मी आता नाही तोपर्यंत होईल, मला वाटतं तोपर्यंत होईल. आणि आपण नक्की पुन्हा भेटूयात आणि तुझ्या पुढच्या सगळ्या उपक्रमांना. थँक्यू सो मच. आणि द क्राफ्ट, द क्वेस्ट, मी हे सगळे एपिसोड्स बघत असतो, अमोघ मला पाठवत असतो. सो आय एम रिअली अ बिग फॅन ऑफ युअर शो. आणि खूप छान तुम्ही कंडक्ट करता आणि खूप चांगलं मटेरियल तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवताय. सो थँक्यू फॉर ऑल दिस आणि थँक्स फॉर हॅव्हिंग मी हिअर. वेल, हे सगळं अमोघ
त्याचं सगळं तो रिसर्च आणि ते सगळं करून, आणि म्हणून ते उत्तम प्रश्न आम्ही आमच्या पाहुण्यांना विचारतो. Yes. आणि तुला मगाशी मी सांगता राहिलो की तुला तुझ्या अर्थात 25 वर्ष म्हणजे जस्ट स्टार्ट नाव. सो 25 वर्ष नाही, 50 वर्ष आम्हाला तुला, 50च्या पेक्षा जास्त वर्ष आम्हाला तुला या फील्डमध्ये बघायचं आहे. सो ऑल द बेस्ट. Thank you so much. थँक्यू सो मच. फक्त जाता जाता एकच गोष्ट सांगेन की मला वेड लागले गाण्याचे गाण्याचे गाण्याचे. क्या बात आहे. थँक्यू सो मच. Thank you so much. थँक्यू.